गरज आहे हे लक्षात घेऊन आणि सेवा जनशक्ती पार्टी राज्यभर 48 लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देऊन महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून सहभागी झालेली आहे। पुण्यामध्ये सन्माननीय शरदचंद्र पवार, राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंतराव पाटील, सुप्रियाताई सुळे, रोहित पवार, डॉक्टर अमोल कोल्हे, काँग्रेस पक्षाचे पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम आणि शिवसेनेचे सचिनभाऊ आहिर, सुषमाताई अंधारे यांच्या उपस्थितीमध्ये 18 एप्रिल 2024ला मी अधिकृतपणे सेवा जनशक्ती पार्टी ही महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून घोषित करून राज्यभर महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला। राज्यात मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये मोठी ताकद लावत आहे। महायुती सरकार काँग्रेस काय म्हणतात? भाजप सीट घेण्यासाठी मोठमोठे जिल्हे पंतप्रधानांच्या सभावर मोठमोठी नेते आपली काय ताकद आहे? बघा, सामान्यांची ताकद ही शिवा संघटना म्हणून 29 वर्ष आम्ही उभा केलेली आहे। नांदेड जिल्ह्यातल्या 550 गावांमध्ये शिवा संघटनेच्या शाखा आहेत आणि 18 एप्रिलपर्यंत सेवा जनशक्ती पार्टी म्हणजे शिवा संघटनेचा एकही मावळा एकाही पक्षाच्या प्रचाराच्या गाडीत बसला नाही। ही मोठी ताकद आमची आहे हे नाकारायचं कारण नाही। आता तुम्ही म्हणालात की भाजप मोठी ताकद लावतोय, लावणार। बघा, भाजपने मूळ शिवसेना फोडली, मूळ राष्ट्रवादी फोडली, काँग्रेसमधले आपले नांदेडचे मोठे नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री फोडले, शिवाय मनसेचा पाठिंबा मिळवला। एवढं करून सुद्धा आज त्यांची अवस्था 13 ते 14 जागा येण्याची आहे आणि म्हणून ताकद नांदेडला लावावी लागेल। त्यांच्या निर्णयामुळे शक्ती मतदाराच्या पाठीशी वाटली असं मला आणि खरोखरच जवळ सगळ्यांचे अनेक संयोग मित्रत्वाचे नाते वगैरे तसे वैयक्तिक माझ्यासमोर आज दिसून नाही 10-15 वर्षापासून आणि ते मित्रत्वाचं नातं अनेक मित्रांनी जोपासलेले आम्ही जोपासले। एवढंच या निमित्तानं सांगतो की त्यांच्या रूपाने आम्हाला या निवडणुकीमध्ये अधिक सबळ ते मला मी या ठिकाणी माझ्यावरील उमेदवार